मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार या तालुक्याचे सुपुत्र भाग्यविधाते लोकनेते सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब या प्रचार सभेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्वप्रथम सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. साहेबांनी या मतदारसंघाच्या एकतेला, विविधतेला, अखंडतेला आणि अहमदपूर ठाकूर मतदारसंघाच्या इतिहासाला कधी गालबोट लागू दिला नाही. ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे. आज आम्ही जनतेसमोर जात आहोत. कशाकडे जात आहोत? या अहमदपूर ठाकूर मतदारसंघामध्ये झालेला विकास काम करण्यासाठी आम्ही लोकांना मतदान मागत आहोत. कशाच्या बरोबर मागत आहोत? सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या बरोबर मागत आहोत. आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी अहमदपूर नगरपालिका बांधकामाच्या माध्यमातून नवीन इमारत बांधकाम विकास काम करण्याचा काम केला. अहमदपूर नगरपालिका बांधकाम विभागाच्या साहेबांनी विकास काम केला. इथं कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी साहेबांनी 2 कोटी 10 लाख रुपये बजेट आणून मोठ्या शाही थाटा माटात कंपाऊंड वॉल बाउंड्रीचा काम कोणत्याही काम केला असेल तर सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी केलेला आहे. आज मुस्लिम समाजाला शादी खाण्याच्या बाबतीत साहेबांनी कोट्यवधी रुपये बजेट आणून त्या मुस्लिम शादी खाण्याचा आज इमारतीचा विकास काम होत आहे. अशा अनेक विकास कामाच्या बाबतीत साहेबांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून, दूध डेअरीच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अशा अनेक विकास कामाच्या माध्यमातून या मतदारसंघाच्या शेतकरी गोरगरीब साहेबांनी बाबतीतल्या मुलांच्या हाताला नोकऱ्या देण्याचं काम जर कोणत्या पट्ट्याने केलं असेल तर आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी केलेला आहे. आज विरोधक हे कशाच्या बळावर मतदान मागत आहे? हे आश्वासनाच्या बळावर मतदान मागत आहे. घोषणाच्या बळावर मतदान मागत आहे. हे भूल आणि फलाच्या बळावर मतदान मागत आहे. आणि साहेबांनी हजारो कोटी रुपये बजेट आणून या मतदारसंघाचा विकास कामाच्या माध्यमातून चेहरा आणि मोहरा बदलण्याचा काम जर कोणत्या आमदाराने केला असेल तर बाबासाहेब पाटील साहेबांनी केलेला आहे. आता ही निवडून आल्यानंतर काय विकास काम करतील? अरे एखादी संस्था आणून गरिबांच्या मुलांच्या हाताला कामे देण्याचा यांनी काम केलं नाही. ज्या माणसाला विकास काम करण्याची जाण आहे, क्षमता आहे, दृष्टी आहे त्याच नेत्याला या निवडणुकीमध्ये मतदान देऊन मुंबईच्या सराव घरामध्ये पाठवण्याचं काम करा. एकच माझं भाषण सांगतो.